नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइमच्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मनी टाइममध्ये आपण पैसा कमवायचा कसा, पैसा टिकवायचा कसा आणि पैसा वाढवायचा कसा याचं तंत्र सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्याने आम्ही गुंतवणूकदारांना फक्त साक्षरच नाही तर सजग करण्याचा देखील प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्ही प्रार्थना करतो की हे वर्ष तुम्हा सगळ्यांना आर्थिक भरभराटीचं जावो ही प्रार्थना. कार्यक्रमाची सुरुवात करण्याच्या आधी पाहूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये चैतन्यदायी वातावरण दिसलं. सेन्सेक्स 368 अंकांनी वधारून बंद झाला, तर निफ्टी 98 अंकांनी वधारून बंद झाला. मारुती सुझुकी महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये आज चांगली तेजी पाहायला मिळाली. मारुती सुझुकीचा शेअर 326 अंकांनी वधारून 11,185 रुपयांवर बंद झाला. महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर 70 रुपयांनी वधारून 3,078 रुपयांवर बंद झाला. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी डिसेंबर महिन्याचे विक्रीचे आकडे जाहीर करण्यास सुरुवात केली असून महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स या कंपन्यांनी आपली विक्री वाढली असल्याचं म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे ह्युंडाय मोटर्स आणि ऑडीनं आपली विक्री घटल्याचं म्हटलेलं आहे. इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकल पिछाडीवर पडलेले. डिसेंबर महिन्यातील विक्रीचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले असून बजाज ऑटोनं ओला इलेक्ट्रिकलला मागे टाकल्याचं दिसतंय. बजाज ऑटोचा मार्केट शेअर 3% वाढून 25% झालेला आहे, तर ओला इलेक्ट्रिकलचा मार्केट शेअर 5% घसरून 19% झालेला आहे. सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 14 रुपये 50 पैशांनी स्वस्त झालेला आहे. घरगुती वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये. अँथम बायोसायन्स IPO आणण्याच्या तयारीमध्ये आहे. या कंपनीनं सेबीकडे त्यासाठीची कागदपत्र सादर केलेली आहेत. या IPOद्वारे 3,395 कोटी रुपये उभारण्याचा या कंपनीचा मानस आहे. IPO साठीचे शेअर हे OFS असल्यामुळे IPOतून कंपनीला नफा होणार नाहीये. एअर इंडियाने देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी वायफाय सेवा सुरू केलेली आहे. ही सेवा देणारी एअर इंडिया ही पहिली हवाई कंपनी आहे. ITD सिमेंटेशन इंडियाला वाढवण बंदरासाठी 1,648 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. एक्सचेंजला दिलेल्या माहितीतून याबद्दलची माहिती मिळाली. रेक्लेमिनेशन आणि धूप प्रतिबंधक उपाययोजनेसाठी ही ऑर्डर दिली असल्याचं कळतंय. अदानी ग्रीनचे CEO बदलले जाणार आहेत. अमित सिंह हे सध्या अदानी ग्रीनचे CEO असून त्यांच्याऐवजी आता आशिष खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 31 मार्च रोजी अमित सिंह हे आपले पद सोडतील. त्यानंतर आशिष खन्ना हे पदभार स्वीकारतील. थायलंड फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आणि त्यासाठीचे प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक मोठी बातमी आहे. यापुढे थायलंडला जाण्यासाठी ई-व्हिसा मिळणार आहे. www.thaievisa.go.th या वेबसाईटवर हा ई-व्हिसा मिळवता येईल. भारतातील पर्यटकांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. आपण आज बुधवार आहे आणि बुधवारी इन्शुरन्स बद्दल बोलतो. आज आपण चर्चा करणार आहोत सायबर इन्शुरन्स बद्दल आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत सचिन शेडगे. सचिन शेडगे गेली अनेक वर्ष विमा क्षेत्रामध्ये काम करत असून त्यांच्या सल्ल्याचा असंख्य ग्राहकांना फायदा झालेला आहे. सचिनजी, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं या शोमध्ये स्वागत. मात्र सगळ्यात पहिला प्रश्न जो आजचा आपला विषय आहे की सायबर इन्शुरन्स ही संकल्पना अनेकांना थोडीशी परवलीची आहे, माहिती नाही आहे. सायबर इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय आहे? सायबर इन्शुरन्स म्हणजे आपल्याला माहीत असेल की सायबर अटॅक्समुळे जे फायनान्शियल लॉसेस होतात, मग ते इंडिव्हिज्युअल असोत किंवा मग तिकडे कॉर्पोरेट असू देत, तर ते फायनान्शियल लॉसेस रिकवर करण्यासाठी म्हणून सायबर इन्शुरन्स हा विमा आहे हा मार्केटमध्ये आणला गेला आहे. पण त्याचा कुठल्या कुठल्या पद्धतीनं फायदा होऊ शकतो? म्हणजे एक सर्वसामान्य मोबाईल धारक किंवा लॅपटॉप धारक माणूस ते बड्या कंपन्या, अशी मोठी रेंज आपण सायबर या संज्ञेमध्ये धरतो. कारण हल्ली आपण सगळेच जण स्मार्टफोन वापरतो, गॅजेट्स वापरतो. तर सायबर इन्शुरन्समध्ये नेमकं कोण कोण कव्हर होऊ शकतं? ओके, तर सायबर इन्शुरन्समध्ये जर आपण बघितलं कोण कव्हर होतं, म्हणजे तुमच्या माझ्यासारखी सगळी माणसं आहेत ती त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात.
त्यांच्या फॅमिलीजला सुद्धा आपण त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. त्याचप्रमाणे ज्या कंपन्या ऑनलाईन म्हणजे त्यांचं ट्रान्झॅक्शन्स असतात त्या सगळ्या कंपन्या सायबर इन्शुरन्समध्ये येऊ शकतात. आता नेमकं ह्याच्यामध्ये काय कव्हर होतं असं बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की आपण बघतोय म्हणजे सध्या जी भारतामध्ये परिस्थिती आहे ती जवळजवळ दिवसाला 6,000 सायबर क्राईम्स रिपोर्ट केली जातात. ठीक आहे. आणि जवळजवळ त्याचा लॉस बघितला तर एव्हरेज आत्तापर्यंत 11,000 कोटीचा लॉस झालेला आहे. तर अशातच हा मोठा फायनान्शियल लॉस होतोय ही तर आत्ताची परिस्थिती आहे. पण येणाऱ्या काळामध्ये आपण असं बघतोय की सगळं जग जे आहे हे डिजिटलाइज होत आहे आणि त्याचा कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं कव्हर काय होतं तर याच्यामध्ये कव्हर काय होतं सगळ्यात पहिला म्हणजे डेटा आजच्या तारखेला खूप इम्पॉर्टंट असेट आहे प्रत्येकाची, म्हणजे ती माझी असेल किंवा एखाद्या कंपनीची सुद्धा. तर त्यावेळी जो डेटा आहे जर एखाद्या वेळेस हॅकरने तो हॅक केला आणि तो डेटा लॉस झाला तर अशा वेळी तो डेटा रिकवर करण्यासाठी म्हणून जी आपल्याला कॉस्ट लागेल ती तुम्हाला सायबर इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळू शकते. दुसरं असं असतं की बऱ्याच वेळा म्हणजे जसा स्वतःचा डेटा आहे की जो एवढा इम्पॉर्टंट आहे की पुन्हा त्याला रिक्रिएट करण्यासाठी कदाचित मोठी कॉस्ट लागू शकते किंवा मग बऱ्याचशा मोठ्या कंपन्या आहेत तो खूप इम्पॉर्टंट डेटा हँडल करत असतात. अशातच त्यांच्या ग्राहकांचा डेटा हा हॅकरने हॅक केल्यानंतर तो मार्केटमध्ये प्रसिद्ध आला तर कदाचित ज्यांचा डेटा आहे तो त्या कंपनीवरती केस फाईल करू शकतो. मग अशा वेळी साहजिकच आहे की त्या कंपनीला स्वतःचं लॉयर अपॉइंट करायला लागेल त्या ठिकाणी. त्यानंतर मग तुम्हाला फॉरेन्सिक म्हणजे सायबर अटॅक कोणत्या पद्धतीने झाला किती डेटा लॉस झाला आहे तर मग ही सगळी मोठी कॉस्ट असते जी आपल्याला दिसून येत नाही. तर अशा वेळी ह्या पद्धतीची कॉस्ट आहे ही सायबर इन्शुरन्सच्या माध्यमातून आपण मिळू शकतो. त्याचप्रमाणे आपण एक्स्टॉर्शन हा एक प्रकार ऐकला असेल. म्हणजे बऱ्याच वेळा असा एक कुठला तरी आपल्याला ईमेल होतो आणि त्याच्यावरती आपण क्लिक करतो आणि ती सिस्टम पूर्ण हँग होते. मग अशा वेळी एक्स्टॉर्शनच्या वेळी ते मग पर्टिक्युलर ते अमाऊंट हॅकर्स डिमांड करू शकतात की बाबा एवढी अमाऊंट तुम्ही आमच्या अकाउंटमध्ये जमा करा तरच तुम्हाला आम्ही सिस्टम ऑपरेट करायला तुम्हाला. तर अशा पद्धतीचे लॉसेस सुद्धा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्याच्यामध्ये कव्हर करून देतात. त्यानंतर जर इंडिव्हिज्युअल बेसिसवर बघायला गेलो जसं आपल्याला माहीत पडतं की अचानक आपण बघतोच की कुणाचे ना कुणाचे बँक अकाउंटमधून पैसे त्यांनी काही न करता ते ट्रान्सफर केले जातात. तर अशा वेळी ह्याला म्हणतात ई थेफ्ट लॉस. तर अशा वेळी हे जे पैसे सुद्धा आहेत हे इन्शुरन्स कंपनी आपल्याला सायबर इन्शुरन्सच्या माध्यमातून देत असते. अशा प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये पॅकेजेस आहेत आणि जसे आपली गरज असेल त्याप्रमाणे आपण तो सायबर इन्शुरन्स निवडू शकतो. आता सर ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की बँक खात्यातनं अचानक पैसे वळते होतात पण मग ही सिच्युएशन ही कधीच कल्पना केलेली नसते. मग त्या माणसानं इन्शुरन्स काढलेलं नसेल तर मग त्याचा तोटा होऊ शकतो. करेक्ट. तर मग अशी परिस्थिती टाळायची असेल तर सगळ्यांनीच हा इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे का? करेक्ट. जसं मी नेहमी सांगतो माझ्या प्रत्येक सेमिनार किंवा शोमध्ये की जशी आपल्याला आता मेडिक्लेमची आवश्यकता आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला सायबर इन्शुरन्सची आवश्यकता लागणार आहे. अच्छा. आपल्यापैकी कितीतरी लोक सगळी आता आज ऑनलाईन म्हणजे प्रत्येकाकडे UPI आहे. आपण कुठेही गेलो तरी साधा ऑटोवाल्याला पण पैसे द्यायचे असतील तरी आपण UPI ट्रान्झॅक्शन वापरतो आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सायबर अटॅक्स खूप वाढत जाणार आहे. म्हणून स्वतःची जी आपली फायनान्शियल असेट आहे ही तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी कधीतरी त्याचा तिकडे तुम्हाला नक्की सायबर इन्शुरन्सचा तिकडे उपयोग होणार आहे. दोन पातळ्यांवर आपण विचार करतो, एक सर्वसामान्य ग्राहक आणि एक आहेत मोठ्या कंपन्या. करेक्ट. तर या दोन कॅटेगरीजना डोळ्यासमोर ठेवून कुठल्या पद्धतीचा इन्शुरन्स आणि कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी इन्शुरन्स या लोकांनी घेतला पाहिजे, म्हणजे ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून मी ग्राहक म्हणून कुठला इन्शुरन्स घेतला पाहिजे आणि मोठी कंपनी म्हणून मी कुठला इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर सर्वात पहिला आपण बघूयात की ॲज अ इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. तर इंडिव्हिज्युअल म्हणून एक इंडिव्हिज्युअल सायबर इन्शुरन्स पॉलिसीज मार्केटमध्ये आलेले आहेत. बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांनी त्या लॉन्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कव्हरेज दिले. जसं आपण एक बोललो डेटा, एक म्हणाला आपण ई थेफ्ट म्हणजे जर पैसे ट्रान्सफर झाले त्यानुसार जसं ऑनलाईन शॉपिंग्स करतो आपण त्या ठिकाणी पण फ्रॉड झाला तर ते सुद्धा इन्शुरन्स कंपनी आपल्याला पे करते. अच्छा. त्याचप्रमाणे जे आपले सोशल मीडिया अकाउंट्स आहेत म्हणजे आपल्या सोशल मीडियाचा अकाउंटचा वापर करून ठीक आहे तिसऱ्या माणसाबद्दल काय आपण ती पोस्ट तिकडे पोस्ट केली. करेक्ट. आणि त्या माणसाने जर उद्या आपल्यावरती केस फाईल केली तर त्या ठिकाणी आपण केलेली नाहीत अर्थातच पण ती प्रूव्ह करण्यासाठी मला लॉयर लागतील, मला IT एक्सपर्ट्स लागतील. तर त्यावेळी ही कॉस्ट मोठी असते. तर ही कॉस्टसुद्धा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या माध्यमातून देतं. बऱ्याच वेळा जर आपला छोटा मोठा उद्योग असेल म्हणजे फॅमिलीमध्ये तर त्यावेळी आपण ऑनलाईन सेल पण आपण करत असतो.
मग त्यावेळी सुद्धा असा कुठला फ्रॉड झाला तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये लॉसेस कव्हर केले जातात. अशा प्रकारचे वेगवेगळे जे आहेत हे इंडिव्हिज्युअल बेसिसवरती. जेव्हा आपण कॉर्पोरेटची गोष्ट करतो तर कॉर्पोरेटला आजच्या तारखेमध्ये जसं मी बोललो की डेटा इज द असेट, म्हणजे डेटा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आजच्या तारखेला. आणि जेव्हाही जे ग्राहक त्या कंपनीकडे डेटा देतात, ठीक आहे, तर त्यामुळे त्यामध्ये संपूर्ण काळजीनुसार देतं की त्या ठिकाणी त्याला त्यांचा जो डेटा हा प्रॉपर पद्धतीने प्रोटेक्ट झाला पाहिजे. उद्या जर चुकून हॅकरने तिकडे हॅक करून जर तो डेटा मार्केटमध्ये गेला तर त्या कंपनीची इबारत जी आहे ना, म्हणजे तो ब्रँड व्हॅल्यू आहे तिकडे कुठेतरी त्याला इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये ब्रँड व्हॅल्यू म्हणजे जर उद्या एखादा कंपनीवर सायबर अटॅक झाला तर तिकडे त्याचा ब्रँड व्हॅल्यूवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. मग अशा वेळी त्यांना PR एजन्सी सुद्धा अपॉइंट करायला लागते. मग PR एजन्सी काय करते, बाबा हा सायबर अटॅक झाला होता, ह्याने जाणून बुजून हे केलेलं नाही, तर ही PR एजन्सीची कॉस्ट पण खूप मोठी असते. तर अशा वेळी ती PR एजन्सीची कॉस्ट सुद्धा इन्शुरन्स कंपनी पे करते. पण आजच्या तारखेला ज्या कंपन्यांनी जो सायबर इन्शुरन्स घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त जर कॉस्ट कुठली जात असेल ना तर ती फॉरेन्सिकची. फॉरेन्सिक म्हणजे काय असतं, जर एखादा सायबर अटॅक झाला तर त्यावेळी तो नक्की सायबर अटॅक झाला की नाही, तो कुठून झाला आहे, ठीक आहे, त्याला कसं थांबवायचं, तर ही जी कॉस्ट आहे ना आजच्या तारखेला खूप मोठी आहे. म्हणजे सर्वसाधारण तुम्हाला अंदाज द्यायला गेलो, एखाद्या कॉर्पोरेटला जर एखादा सायबर अटॅक झाला तर पर सर्व्हरला एका एक्सपर्टची कॉस्ट आहे ही 10 ते 15 हजार रुपये एका तासाची. ओके. मग तुम्ही अंदाज जरा, जर त्यांच्याकडे जे नंबर ऑफ सर्व्हर्स आणि सायबर अटॅक झाला की तो तुम्हाला 1-2 तासात नाही मिळत, तुम्हाला बरेचसे दिवस त्या स्पेंड करावं लागतात. तर ती कॉस्ट खूप मोठी आहे आजच्या तारखेला. आणि जे भारतामध्ये क्लेम्स सेटल झालेत सायबर इन्शुरन्सच्या माध्यमातून, सगळ्यात मोठी कॉस्ट ही तुमची फॉरेन्सिकमध्ये गेलेली आहे. अच्छा. सगळ्यात मोठा या ठिकाणी मुद्दा उपस्थित होतो जो तुम्ही इंडिव्हिज्युअल कस्टमर बाबत 2 मुद्दे सांगितलेत तुम्ही. एक ऑनलाईन शॉपिंगचा मुद्दा होता. करेक्ट. ऑनलाईन शॉपिंग भरपूर लोक करतात, त्याच्यात नेमकी फसवणूक कशी होते आणि त्याच्यापासून सुरक्षा मिळवण्यासाठी इन्शुरन्स कशी मदत करू शकतो? ओके, जर फॉर एक्झाम्पल मला एखाद्या ऑनलाईन जाऊन तिकडे एक शॉपिंग करायची आहे, मी तिकडे गेलो त्या वेबसाईटवरती, मी ते प्रोडक्ट सिलेक्ट केलं, ठीक आहे, आणि प्रोडक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर मी तिकडे त्याला पेमेंट करून टाकलं, ठीक आहे. पण पेमेंट केल्याच्यानंतर आपल्या लक्षात आहे की त्याचा कोणताही मला मेसेज आला नाही की बाबा तुमची डिलिव्हरी होईल किंवा नाही होईल. पण त्याच्यानंतर आपल्याला कळतं की जे शेवटचं ट्रान्झॅक्शन हे डायव्हर्ट केलं जातं, म्हणजे हॅकर्स आपल्या सिस्टमचा एक्सेस घेऊन जे पेमेंट करतं ते त्याच्या अकाउंटला जातं. अशा वेळी तुम्ही जर तुमच्याकडे सायबर इन्शुरन्सची पॉलिसी असेल तर अशा प्रकारचं जे तुम्ही शॉपिंग करतात आणि तुमची फसवणूक केली जाते हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी इन्शुरन्सच्या माध्यमातून मिळू शकतं. पण त्याच्यासाठी काही मर्यादा आहे, म्हणजे किती रुपयांपर्यंत ट्रान्झॅक्शन झालं तरच आपण क्लेम करू शकतो, अशी काही मर्यादा आहे त्यासाठी, किंवा मोठ्या ट्रान्झॅक्शनसाठीच फक्त हे नाही? सो त्यामध्ये अगदी 10,000पासून ते 5 कोटीपर्यंत वेगवेगळ्या, म्हणजे बघा जसं 10,000, 20,000, 1,00,000, 5,00,000 असं 5 कोटीपर्यंत वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीचे त्या ठिकाणी तुम्हाला सम इन्शुअर्स अवेलेबल आहेत. म्हणजे बाबा एखाद्या वेळेला मला 10 लाखाची पॉलिसी इनफ आहे, माझे जे ॲन्युअल ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा माझे जे मी ऑनलाईन फंड ट्रान्सफर करतो ते 10 लाखापर्यंत रिस्ट्रिक्टेड आहे, तर मग 10 लाखापर्यंत इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर 10 लाखापर्यंत त्याला संपूर्ण कव्हर मिळू शकतं. दुसरा मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केला तो म्हणजे सोशल मीडियाचा कोणी गैरवापर केला आणि त्याने आपल्यावर केस केली. हल्ली बरेच प्रकार बघायला मिळतात की सोशल मीडियाची हँडल्स हॅक केली जातात. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचं यूट्यूब चॅनल पण हॅक करण्यात आलेलं होतं. मोठमोठ्या ऑर्गनायझेशनशी यूट्यूब चॅनल असतील किंवा सोशल मीडिया हँडल हॅक केले जातात आणि त्याच्यावर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जातो. तर अशासाठी इन्शुरन्स कव्हर कसं काय काम करू शकतं? कारण बघा आपल्याला माहिती पडलं की माझं अकाउंट हॅक झालं आहे, पण ते मी नाही केले, कोणतरी थर्ड पर्सन आहे जो हॅकर आहे, ठीक आहे. पण मला कुठेतरी ज्याच्या संबंधात ती पोस्ट झालेली आहे त्याला मला प्रूव्ह करावं लागेल ना. शेवटी माझ्यावरती सविस्तर कारवाई होणार, पण मला प्रूव्ह करण्यासाठी म्हणून मला एक IT एक्सपर्टची, फॉरेन्सिकची किंवा एका सायबर लॉयरची मला अपॉइंटमेंट करावी लागेल. पण ही कॉस्ट खूप मोठी आहे. तर शेवटी जर तुमच्याकडे जर इन्शुरन्स नसेल तर तुम्हाला हे खिशातूनच पे करायचे. मग ही जी कॉस्ट आहे ना ही तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला परतफेड केली जाते त्या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा सायबर अटॅक झाल्यानंतर काय होणार आहे, जास्तीत जास्त मी अकाउंट बंद करेन वगैरे, ठीक आहे. पण छोट्या मोठ्या ज्या काही अशा क्राईम्स असतील तेव्हा आपण ते पचू शकतो.
पण जेव्हा एखादा मोठा कुठला क्राईम झाला आपल्या हातातून किंवा आपलं अकाउंट हॅक झालं तर त्यावेळी मात्र तुम्हाला चांगल्या IT एक्सपर्टची लॉयरची तुम्हाला मदत घ्यावी लागते आणि चांगल्या लॉयरची आजच्या तारखेला आणि IT एक्सपर्टची कॉस्ट खूप मोठी आहे. तर त्यामुळे ती तुम्हाला इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्की मदत होऊ शकते. आता या ठिकाणी आणखी एक प्रकार वाढलेला आहे, जसं आपण बातम्यांमध्ये पण बघतो, तुम्ही देखील बघितलेलं आहे की कुठला तरी एक कॉल येतो, मी CBIचा अधिकारी आहे, मी पोलीसचा अधिकारी आहे असं सांगून समोरच्या माणसाला डिजिटल अरेस्ट केले जाते करेक्ट किंवा त्याच्याकडनं पैसे उकळले जातात. करेक्ट. तर हे प्रकार खूप वाढीस लागलेले आहेत. अशा प्रकारांना काही इन्शुरन्स कव्हर आहे का, काही होऊ नाही शकत? हे प्रकार आहेत ना, जसं अगोदर म्हणजे टप्प्याटप्प्याने जसं डिजिटलायझेशन झालेलं आहे, टप्प्याटप्प्याने हे सगळे फ्रॉडचे प्रकार चेंज होत चालले. अगोदर काय व्हायचं माहिती आहे आपल्याला की तुमचं कार्ड ब्लॉक झालंय तर तुम्ही तुमचं कार्डचा नंबर द्या, ठीक आहे. आता काय झालं, हे खूप झालंय की CBI किंवा मी हायकोर्टातून बोलतोय किंवा मी इन्स्पेक्टर, आता बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉल्स पण आता लोक करायला लागले, ते म्हणजे ड्रेसअप करून पूर्ण. तर अशा प्रकारचे फ्रॉड्स आहेत हे इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्या म्हणजे आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छेन की जी गोष्ट तुम्हाला नाही माहिती त्याला 2 वेळा तुम्ही व्हेरीफाय करा, 4 लोकांना विचारा, त्याच्यानंतरच तिकडे तुम्ही उत्तर दिले पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, आपला असं एखादा कोणता कॉल आला, आपण पहिला घाबरून जातो, खरंच असं काही झालं असतं. आणि जे हॅकर्स आणि जी लोक आहेत त्यांना पण माहिती असतं की आपण मागच्या 10-15 दिवसात किंवा महिन्यांमध्ये जे आपण ट्रान्झॅक्शन किंवा जिकडे जिकडे आपण जाऊन आलो तोच मुद्दा पकडून ते आपल्याला कॉल करतात. पण अशा वेळी तुम्ही डोकं शांत ठेवून तो कॉल वगैरे आला त्याला तिकडे थांबवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ह्याच्यावर करा. पण अशा प्रकारचे म्हणजे निग्लिजन्स म्हणतो हा इन्शुरन्समध्ये कव्हर होत नाही. म्हणजे उद्या जर एखाद्या माणसाने स्वतःचा कार्ड नंबर समोरच्याला दिला, पिन दिला, तर त्याच्यानंतर अशा प्रकारचे फ्रॉड्स कव्हर इन्शुरन्स कंपनी करत नाही. पण जर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालं असेल, बँकेच्या माध्यमातून काही ट्रान्झॅक्शन झालं असेल तर त्याला काही आळा, इन्शुरन्स हा एक भाग ठीक आहे, पण दुसरा काही पर्यायी मार्ग आहे का ज्या मार्गातून ही रक्कम आपल्याला परत मिळवता येऊ शकते, ॲटलिस्ट काही रक्कम तरी? करेक्ट. सो जेव्हा आपल्या बँक जसं आपल्याला माहिती आहे की कोलिंग, जेव्हा आपण ATMमध्ये जातो आणि पैसे काढल्याच्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण आपली इन्फॉर्मेशन आहे ती हॅकर्स तिकडे एक मशीन लावून ती संपूर्ण घेतात आणि सेम कार्ड बनवून आपल्या अकाउंटमधून ते पैसे काढतात. जर अशा प्रकारची काही असा कुठला फ्रॉड झाला तर त्यावेळी तुम्ही जर इमिजिएटली तुमच्या बँकेला सांगितलं तर त्या बँकेकडे तसा इन्शुरन्स असतो, तर त्या माध्यमातून तुमचे पैसे तुम्हाला रिकवर करता येतात. पण त्याची कंडिशन अशी आहे की तुम्हाला 48 तासाच्या आतमध्ये तुम्हाला त्याला ती कंप्लेंट त्या बँकेमध्ये करणं गरजेचं आहे, तरच ते तुमचे पैसे परत येतील. जर तुम्ही तो डिले केलात ना तर तिकडे तुम्हाला त्याचा रिकवर करायला थोडंसं मुश्किल होऊन जाईल. आता हा भाग झाला तर इन्शुरन्सचा. मात्र अनेकांच्या डोक्यात हा प्रश्न असतो की याला खर्च किती येईल. कारण लोक म्हणतात आधीच मी हेल्थ इन्शुरन्स काढला आहे, जनरल इन्शुरन्स काढला आहे, हाऊस इन्शुरन्स काढला आहे, प्लस हा इन्शुरन्स. तर त्यामुळे ते कन्फ्यूज असतात आणि जेव्हा पैशांचा विषय येतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करतात. तर ह्याच्यासाठी साधारण खर्च किती येऊ शकतो कस्टमरसाठी, इंडिव्हिज्युअल आणि मोठ्या कंपन्यांसाठी? इंडिव्हिज्युअल कस्टमरसाठी जर बघायला गेलो तर 1 लाखाला जवळ 700 ते 900 रुपयाच्या मध्ये तुम्हाला प्रीमियम मिळतं. जर तुम्ही 10 लाखाची वर्षाला पॉलिसी काढली तर एक साधारण तुम्हाला 7 ते 10 हजारच्या आतमध्ये तुम्हाला हा विमा मिळू शकतो, ठीक आहे. बऱ्याचशा इन्शुरन्स कंपन्यांचे वेगवेगळे कव्हरेजेस, त्याप्रमाणे त्यांचे प्रीमियम वेगळे आहेत. त्यामुळे हा विमा काढण्याच्या अगोदर 3-4 इन्शुरन्स तुम्ही बघितले पाहिजेत जो आपल्याला जास्त कव्हर देईल, ठीक आहे, आणि जो आपल्याला कमीत कमी प्रीमियम देईल असा विमा तुम्ही निवडला पाहिजे. तर अशा वेळी म्हणजे जर बॉलपार्क फिगर आपण बघितलं तरी 700 ते 1000 रुपये प्रत्येक लाखाला तुम्हाला इन्शुरन्स कंपनी चार्ज करते, विच इज बेरेबल. म्हणजे ठीक आहे, माझं जर वर्षाला 10 लाखाचं जर माझं प्रोटेक्शन होत असेल ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं आणि ज्या ठिकाणी मला फक्त 7,000 किंवा 8,000 रुपये पे करायला, दॅट इज फाईन, म्हणजे तेवढं ठीक आहे. आणि मोठ्या कंपन्यांसाठी हा खर्च किती जाऊ शकतो? सो मोठ्या कंपन्यांचा जेव्हा विषय येतो ना तर ज्या भारतातल्या इन्शुरन्स कंपन्या आहे, ठीक आहे, यांना रिइन्शुरन्सची मदत घ्यावी लागते. त्यामुळे ह्याचे जे रेट्स आहेत ना, म्हणजे एखादा लॉस जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये येतो मोठ्या कंपन्यांमध्ये हा कोटीच्या वरच असतो. त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की मिनिमम डिडक्शन असतं, जसं व्हेकल इन्शुरन्समध्ये मिनिमम डिडक्शन 1000 किंवा 1500 रुपये असतं, तशा मोठ्या कंपन्यांसाठी कमीत कमी पहिले 10 लाख रुपये इन्शुरन्स कंपनी देत नाही, त्याच्या वरचा तुम्हाला जो लॉस असेल तो देतो. त्याचं कारणच आहे की जेव्हा मोठ्या कंपन्यांमध्ये एखादा सायबर लॉस येतो तो कोटीच्या घरातच असतो, तो लाखांमध्ये पण असतो, कोटीच्या वर असतो. त्यामुळे मोठ्या कंपन्यांना आजपर्यंत म्हणजे जेवढेही इन्शुरन्स पॉलिसी आहेत मार्केटमध्ये त्यातला सगळ्यात महागडा म्हणजे सायबर इन्शुरन्स हा आहे. ओके.
क्लेम सेटलमेंटच्या वेळेला याचा काही त्रास होत नाही का? कारण अनेकदा जसं तुम्ही म्हणालात की ते प्रूव्ह करायला लागेल तुम्हाला की हे असं झालंय, हॅकिंग झालंय, तर अशा वेळेला या इन्शुरन्समध्ये क्लेम सेटलमेंटचं पर्सेंटेज किंवा किती टक्के यश मिळतं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यासाठी आव्हानं काय आहेत आणि त्याच्यावर तोडगे काय आहेत, काय स्टँडर्ड प्रॅक्टिस प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे? करेक्ट. जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल म्हणा किंवा कॉर्पोरेट्सचे इन्शुरन्स ज्या ठिकाणी आपण बोलतो, तर त्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन करायला, म्हणजे जसं मी सांगितलं फॉरेन्सिक्स. सो ऑलरेडी इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांचे फॉरेन्सिक्स जे आहेत, म्हणजे मार्केटमध्ये जे वेल नोन सायबर सिक्युरिटीमध्ये लोक आहेत ती ऑलरेडी अपॉइंट केलेली आहे. त्यामुळे तिकडे आपल्याला स्वतःला जाऊन तिकडे काय करायचं नाही. ठीक आहे. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही इन्शुरन्स कंपनीला फोन करताय, इन्शुरन्स कंपनी इमिजिएटली त्या एक्सपर्टना लगेच तिकडे अपॉइंट करते आणि जे एक्सपर्ट्स आहेत त्याच्यावर काम करायला सुरुवात करतात. त्यामुळे प्रूव्ह करण्याचा हा प्रश्न आपल्याकडे येत नाही, तर तो इन्शुरन्स कंपनीजकडे असतो. त्यामुळे तो एक डोकेदुखी आपल्याला कमी होतं. इवन सायबर जे फॉरेन्सिक्स आहेत किंवा IT एक्सपर्ट्स आहेत त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा जे आपल्याला म्हणजे एक्स्टॉर्शन केसमध्ये जर आपल्याला ज्या ठिकाणी निगोशिएशन करण्याची वेळ येतं ते निगोशिएट्स पण इन्शुरन्स कंपन्यांकडे अवेलेबल असतात. ओके. आपण जो भाग बोलतोय तो एक ढोबळमानानं सॉफ्टवेअर कॅटेगरीमध्ये धरतोय. हार्डवेअरमध्ये म्हणजे आता हल्ली मोबाईल तर सर्रास सगळ्यांकडे, मोबाईल डॅमेज होणे, लॅपटॉप डॅमेज होणे किंवा कुठलेही गॅजेट डॅमेज होणे, हा हार्डवेअरचा पार्ट आणि दुसरा सॉफ्टवेअरचा पार्ट, असं दोन्ही जर आपण बघितलं तर हार्डवेअरसाठी पण काही इन्शुरन्स असतो का? त्या गोष्टीसुद्धा सुरक्षित केल्या जाऊ शकतात का? 100%. जसं आपले घरी जे गॅजेट्स असतात, जर लॅपटॉप आहे, ठीक आहे, आयपॅड आहे किंवा टॅब आहे किंवा मोबाईल्स आहेत, हे आपण इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स म्हणून एक पॉलिसी असते, त्याच्यामध्ये तुम्ही त्याला कव्हर करू शकता. बऱ्याच वेळा जर तो उद्या ब्रेकडाऊन झाला किंवा एखाद्या वेळेस आपण ट्रॅव्हल करताना चोरी झाली तर ते सुद्धा आपण इन्शुरन्स करून घेऊ शकतो. मोबाईलच्या बाबतीत सगळ्याच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला मोबाईलचा इन्शुरन्स देत नाही. तर ज्या ठिकाणी तुम्ही मोबाईल घेताय विकत, त्या ठिकाणी तुम्हाला इन्शुरन्सची अरेंजमेंट असते त्या ठिकाणी. तर तुम्ही जर महागडा मोबाईल असेल तर साहजिकच तिकडे प्रीमियम बघून जर तुम्हाला परवडण्यासारखं असेल तर तो मोबाईलचा इन्शुरन्स घेऊ शकता. पण बाकीचे जे डिव्हाइस आहेत तुमचे, हे तुमच्या नॉर्मली हे सगळे डिव्हाइस तुमच्या होम इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सगळे डिव्हाइस तुम्हाला कव्हर करू घेऊ शकता. त्याचप्रमाणे जे कंपन्या आहेत, कंपन्यांचे जेवढे इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स आहेत हे तुम्ही त्यांच्या ऑफिस पॅकेज पॉलिसीमध्ये कव्हर करून घेऊ शकता. ओके. आता या ठिकाणी एक कंडिशन जर अशी असेल की मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मोबाईल चोरीला गेल्यानंतर ते एक तर डिव्हाइसही हरवतं, म्हणजे त्याच्यासाठी एक इन्शुरन्स लागणार का? आणि त्याच्या आतला जो डेटा असतो तर तो चोरला आणि त्याचा गैरवापर झाला तर तोही एक धोका असतो, तर त्याच्यासाठी वेगळा इन्शुरन्स असतो का? या दोन्हीसाठी एकत्र एक इन्शुरन्स कव्हर आपल्याला मिळू शकतं? नाही, तर दोन्ही वेगवेगळे विषय आहेत आणि वेगवेगळ्या रिस्क आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअर जसं सायबर अटॅकमुळे काही झालं तर तो सायबर इन्शुरन्स आहे, आणि जर चोरीला गेला तर त्याला इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट्स म्हणून पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकता. तर दोन्ही वेगवेगळे इन्शुरन्सेस आहेत त्यासाठी. पण जर जसं मी सांगतोय की मोबाईल चोरून त्यातल्या माहितीचा वापर केला गेला तर मग पण तो ऑफलाईन झाला ना, म्हणजे तिकडे कोणताही अटॅक नाही झाला, सायबर अटॅक झाला, त्या कोणी चोरून घेऊन गेला आणि त्याचा वापर केला तर तो त्याच्यामध्ये मोडणार नाही. इट्स ऑफलाईन अटॅक, त्यामुळे चोरीचा क्लेम मिळेल, बाकी क्लेम त्यांना मिळेल. ओके. आपण जे विषय आत्ता चर्चा केली त्या पलीकडे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या सायबर इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातात पण अनेकांना ते माहिती नसतं? तुम्ही सगळ्या दर्शकांना थोडी माहिती दिलीत तर खूप बरं होईल. ओके. सो जो इंडिव्हिज्युअल बेसिसवरती बऱ्याचशा गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, पण ज्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगेन, जसं आपण फॅमिलीसाठी एक इन्शुरन्स घेतो तसं ग्रुप फॅमिलीमध्ये आपण एक सायबरचा इन्शुरन्स घेऊ शकतो. म्हणजे त्यात स्वतः, वाईफ, मुलं, वडीलधारी माणसं असतील त्यांचं, तर त्यांचा सगळ्यांचा मिळून तुम्ही एक इन्शुरन्स पॉलिसी त्याच्यामध्ये घेऊ शकता. अच्छा. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये जसं सांगितलं, जे फेसबुक अकाउंट्स आणि ते सगळे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तर ते सुद्धा तुम्ही ह्या इन्शुरन्सच्या माध्यमातून ते पण तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. म्हणजे इन शॉर्ट काय आहे ना, तुम्हाला 24/, जेव्हा तुम्ही इन्शुरन्स घेता तुम्हाला 24/7 तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडून सपोर्ट मिळतो. आता उदाहरणार्थ सांगायला की एखाद्या माणसावरती सायबर अटॅक झाला, ठीक आहे, मग त्याला शोधावं लागेल की बाबा चांगला लॉयर कोणता, चांगला IT एक्सपर्ट कोणता, चांगला फॉरेन्सिक कोणता. जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, तुमच्याकडे रेडीमेड ऑलरेडी तिकडे असेल, जी पूर्ण टीम असेल जी तुम्हाला जेव्हा असं कोणता प्रसंग झाला त्यावेळी तुम्हाला ती मदत करेल. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण जाणून घेत होतो
सायबर इन्शुरन्समध्ये नेमकं काय काय समाविष्ट असतं आणि त्याचा फायदा काय आहे. फायदे तर बरेच आहेत. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या इन्शुरन्सबाबत आपण दर बुधवारी बोलत असतो. पुढच्या बुधवारी नवा विषय घेऊन येऊया. तोपर्यंत थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.